क्लायंटला सडनली बेंगलोरला शिफ्ट व्हावं लागलं. आता लास्ट मोमेंटला प्रॉपर्टी मॅनेजमेंट कोणाकडे द्यायचं, काय द्यायचं म्हणून त्यांनी चावी आपली शेजारच्यांकडे दिली विश्वासाने. किंवा मी 1.5-2 वर्षात येणार नाहीये, त्यानंतर आल्यानंतर बघू. किंवा मीनवाईल शेजारच्यांना सांगून गेला की जर मला कोणी टेनंट भेटलं किंवा भाडेकरू भेटला तर मग मी तुम्हाला सांगेल बाबा की त्याला घर दाखवा आणि तुम्ही भाडेकरूला सहाय्य करा. 1.5-2 वर्षानंतर माणूस डिरेक्टली आला. मीनवाईल त्याला कोणी काही टेनंट भेटलं नाही, काही नाही. 1.5-2 वर्षानंतर तो आपल्या प्रॉपर्टीवरती म्हणजे पुण्यात परत आला आणि बघतोय तर मस्तपैकी शेजारच्यांनी ह्याच्या घरात ह्याच्या मुलाच्या बेडरूममध्ये स्वतःच्या मुलाची बेडरूम बनवली होती. ट्रस्ट मी, खरंच बनवली होती, पूर्ण फर्निचर सहित. आणि ज्यावेळेस त्यांनी शेजारच्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे, तुम्ही खुशाल डायरेक्ट माझ्या घरावरती ताबाच घेतलाय, ते म्हटले उलट तू मला थँक्यू म्हटलं पाहिजे की मी तुझ्या घराची व्यवस्थित निगा राखली आहे, त्याला प्रॉपर्टी मेंटेन ठेवली आहे. ज्यावेळेस क्लायंट आपल्याकडे आले, आपण आपली लिगल टीम पाठवून त्यांना नोटीस पाठवून ती रूम खाली करून घेतली आणि प्रॉपर्टी ताब्यात घेतली. सो अशा पद्धतीने तुमच्या प्रॉपर्टीवरती विश्वासाने कोणी ताबा मारू नये म्हणून निश्चितपणे तुमच्याकडं एक मॅनेजमेंट टीम पाहिजे जी तुमच्या प्रॉपर्टीकडे तुमच्या ऑप्शन्समध्ये लक्ष देईल आणि त्यासाठीच 100% लिगसी गार्डियन.